काल रात्री 9:30 वाजता आपली बस होती उल्हासनगरहून. तर 9:30 वाजता बसमध्ये बसलो आणि आता 12:30 वाजता आम्ही जेवणासाठी थांबलेली गाडी. तर ही आमची बस. आणि सकाळी अराऊंड 3 वाजता आपण पोहोचू शिर्डीला. तिकडनं शिर्डीवरून दर्शन झाल्यानंतर जाणार आहोत शनी शिंगणापूरला. तर आपण आता भेटूया शिर्डीला पोचल्यावर. नमस्कार मित्रांनो, तर आपण पोचलो शिर्डीला बरोबर 3:15 आपण पोचलो. 9:30 वाजता काल रात्री 11 तारखेला आपण 9:30 वाजता उल्हासनगरवर निघालो होतो. आणि आता आपण पोचलो आहे हॉटेलवर. हॉटेलवर अशी सोय आहे, लेडीज आणि जेंट्सचे वेगवेगळे रूम्स आहेत आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा वेगवेगळे आहेत. बघू शकता इथे. तर अशा प्रकारे सोय आहे. इथे आंघोळीची टॉयलेट बाथरूम आणि आंघोळीची गरम पाण्याची सोय चांगली आहे, खूपच चांगली आहे. बघू शकता इथे 7 ते 8 रूम्स आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत 3:45. आम्ही इथे 3 वाजता पोचलो आहे शिर्डीला. आणि बघू शकता सगळे तयार झालेले आहेत. 3 वाजता पोचून ते ट्रॅव्हलवाल्यांचेच हॉटेल असतं, तिथे खाली बाथरूम टॉयलेट मिळतं, सगळं व्यवस्थित. गरम पाणी असतं, थंड पाणी असतं, सगळं असतं. तर आता आम्ही फ्रेश झालेलो आहोत. मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ केली. 3:45 वाजलेले आहेत आणि आम्हाला परत 9 वाजता बोलवलेलं आहे शनी शिंगणापूरला जायला. आणि ते हॉटेलवाले फ्री सर्व्हिस देतात रिक्षामध्ये घेऊन मंदिरपर्यंत जायला. मंदिर इकडनं 2 मिनटावर आहे. तर मंदिरात जायला फ्री सर्व्हिस असते. प्रॉब्लेम आहे की ते बरोबर त्यांच्या फुलाच्या दुकानात घेऊन जातात आणि मग तिकडे मग आर्ग्युमेंट करतात, इकडनंच फुलं घ्या वगैरे, प्रसाद वगैरे घ्या वगैरे. तर ते नको आम्हाला, म्हणून आम्ही आता चालत चाललेलो आहोत. तर इकडनं जवळच आहे, 2 मिनटावर आहे. आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरमध्ये. आणि आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे, तर मोबाईल तिथे गेटवर जमा करायला लागतो आणि काहीतरी फीस घेतात, 5,000 रुपये फीस घेतात. तर आम्ही आता चाललेलो आहे. पोलिसांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की 7 नंबर गेटने एंट्री आहे. तर आता आपण बघूया एंट्री. ही अशी फुलं देणारी माणसं आहेत. मोबाईल लॉकर पण इकडे आहे, आपण बघू शकता. तर असे गेट नंबर आहेत 5, 6, 1, 2. इथे बघू शकता काय अलाव नाही आहे. मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रिक वस्तू अलाव नाही आहे. आणि ही चालली आहे, ही पण चालली आहे. झालं दर्शन कसं झालं? चांगला झाला. तर आम्ही शॉपिंग करायला जातोय इथे मार्केटमध्ये. चला आता आम्ही पुढे जे मंदिर आहे ते बघायला चाललोय. गर्दी किती होती? गर्दी पण होती खूप. तिकडून कसं होतं? दर्शन खूप छानपैकी झालेलं आहे आणि खूप लवकर झालेलं आहे. आता आम्ही इथे पोहोचतोय. 9 वाजता आपल्याला परत रिटर्न जायचं आहे. आणि हा शॉपिंग सेंटर इथे तुम्ही प्रसाद वगैरे सगळं घेऊ शकता. आवडीचं दर्शन झाल्यावर आपण आता जाणार आहे
मारुती मंदिरमध्ये हनुमानचं दर्शन घेण्यासाठी आता आपण जातोय हनुमानचं दर्शन घ्यायला. आपण बसलो आहोत बसमध्ये. बरोबर 9 वाजता बस आली आणि बसमध्ये सगळे पॅसेंजर बसलेले आहेत. आपण जाणार आहोत शनी शिंगणापूरला. तो जो 5 रुपयाचा नाश्ता घेतला होता तो खूपच छान होता. त्यामध्ये 5 पुरी आणि मुगाची भाजी होती. एकदम पोटभर नाश्ता झालेला आहे. आणि आता आपण चाललो आहोत शनी शिंगणापूरला. नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत 11:20. आपण पोचलो आहोत शनी शिंगणापूर येथे. आणि शनी शिंगणापूर आल्यानंतर ते जे फुलवाले असतात ते आतमध्ये येऊन बरंच काही स्टोरी सांगतात की ते काय होतं, कसं होतं, कशी पूजा करायची वगैरे चांगली माहिती देतात ती लोक. आणि आता आम्ही चाललेलो आहे, समोरच आहे शनी शिंगणापूरचं मंदिर. अर्धा तास दिलेला आहे आम्हाला दर्शन करून परत येण्यासाठी. चला आपण जाऊया आता शनी शिंगणापूर मंदिराकडे. कुठे आला? शनी शिंगणापूर. ते सगळी सामान जे देवावर अर्पण करायचे असतात ते सगळं मिळतं इथे. ही आहे एंट्री. आहे आपण बघू शकता इथे पार्किंग पण खूप छान आहे. पार्किंग आहे, चप्पल स्टँड आहे, सगळं आहे इकडे. आपण बघू शकता इकडून आपण आलेलो आहोत. इकडे आहे नवग्रह मंदिर. हे आहे नवग्रह मंदिर आणि मेन मंदिराकडे जायचा मार्ग इथे होय. आणि मंदिरात सुद्धा तेल विक्री केंद्र आहे. आणि ही आहे मेन एंट्री. आपण बघू शकता शनेश्वर स्थान. जसे त्या माणसाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे आता लेडीजला पण इथे अलाव केलं जातं. आणि ते पहिले इथे हे दिलेलं आहे ते पहिले इथे व्हायचे आणि नारळ इकडे सोडून द्यायचे. सोडायचे नाही, परत घेऊन जायचे नाही. आणि आपण आता मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. शनी शिंगणापूरचं पण दर्शन खूप एकदम मस्त आणि हे खूप शांततेने झालेलं आहे. गर्दी पण एवढी नव्हती, कारण संडे असून सुद्धा आज गर्दी नव्हती. पण दर्शन एकदम खूप सुंदर झालेलं आहे. तर आता आपण दर्शन घेतलेलं आहे. इथे काय ते प्रसाद वगैरे घेऊया आणि मग परत जाऊया आपण बसमध्ये परतीच्या प्रवासासाठी. त्यानंतर आम्ही बाहेर पडलेलो आहोत. ते समोर दिसतंय ते शनीची मूर्ती आहे. आणि त्या प्रकारे आपण आता बाहेर पडलो. या मंदिरात सुद्धा खूप छान सोय आहे, सगळी सोय आहे. पाण्याची, टॉयलेट, बाथरूमची सगळी सोय आहे. आणि बघू शकता इथे डोनेशनचा पण काउंटर आहे. बर्फी प्रसाद इथे मिळतो. तर खोबऱ्याची बर्फी असते. लोक इकडे खूप घेतात बर्फी प्रसाद. आणि इकडनं एक्झिट आहे बाहेर पडायची.
मी आता इथेच एंड करतो. तर असा होता आमचा शिर्डी शनी शिंगणापूरची ट्रिप. एक 1 डे ट्रिप आहे, 1 नाईट 1 डे ट्रिप आहे. ट्रिप होती. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर चला तर बाय.